नमस्कार, मी संगीताच किचनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत। तर आज आपण बनवणार आहे बोंबीलची रस्सा भाजी। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर चला आता वळूया रेसिपीकडे। इथे मी बोंबील घेतलेले आहेत आणि बोंबील साफ कसे करायचे तेही मी तुम्हाला दाखवत आहे। असा एक एक बोंबील घ्यायचा आहे आणि कात्रीच्या साहाय्याने बोंबलाचे तोंड कट करायचे आहेत। बोंबलाचे जे पंख असतील तेही हाताने काढून घ्यायचे आहेत, किंवा बोंबीलला जे काळं वगैरे असेल तेही काढून घ्यायचे आहे। बोंबीलची शेपटीही कट करायची आहे आणि साधारणपणे बोंबील 1 ते 1.5 इंच कट करून त्याचा तुकडा करायचा आहे। हे पहा, 1 ते 1.5 इंचाचा तुकडा मी केलेला आहे। जास्त बोंबील मोठे ठेवायचे नाहीये, त्यामुळे शिजत नाही लवकर। त्यामुळे बोंबीलचा 1 ते 1.5 इंचाचाच तुकडा करायचा आहे, त्यामुळे लवकर बोंबील शिजतात। हे पहा, असेच पंखही काढून घ्यायचे आहे। अशाच प्रकारे मी दुसराही बोंबील तुम्हाला साफ करून दाखवत आहे। हे पहा, या बोंबीलचेही तोंड काढून घ्यायचे आहे आधी। हाताने जर बोंबील वाळलेला असेल तर हाताने निघेल, किंवा थोडासा ओला असेल तर कात्रीच्या साहाय्याने तुम्ही कट करू शकता। आणि बोंबील असं काळं वगैरे असेल तेही काढून घ्यायचं आहे। आणि बोंबीलची जी शेपटी आहे तीही कट करून घ्यायची आहे। आणि पहिल्याप्रमाणेच 1 ते 1.5 इंचाचा बोंबीलचा तुकडा करून घ्यायचा आहे। अशाच प्रकारे मी सर्व बोंबीलचे तुकडे करून घेतले आहेत। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। गॅस चालू करून गॅसच्या मंद आचेवरती बोंबील भाजून घेऊया आपण। मिक्स करत बोंबील छान भाजून घ्यायचे आहे। 2-3 मिनिट छान बोंबील भाजून घेतलेले आहे। आता बोंबील एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आणि बोंबील धुण्यासाठी मी इथे बाजरीचं पीठ यूज केलेलं आहे। तुम्हाला जर बाजरीचं पीठ नसेल तुमच्याकडे तर तुम्ही असेच 2-3 पाण्याने बोंबील स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। हे पहा, बाजरीचे पीठ टाकून मी बोंबील चोळून धुत आहे। स्वच्छ 2 पाण्याने मी बोंबील धुवून घेतलेले आहेत। आता मसाला काढून घेऊया। मसाल्यामध्ये घेतला आहे खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि धना पावडर। आता कांदा खोबरं भाजून घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई ठेवली आहे आणि कढई गरम झाल्यावरती खोबरं घालून घेऊया। आणि खोबरं हे गॅसच्या मंद आचेवरती भाजून घ्यायचं आहे। खोबरं लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। खोबरं काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये कांदाही भाजून घेऊया। कांदाही छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। असेच मिक्स करत कांदाही छान लालसर भाजायला लागलेला आहे। कांदा छान लालसर भाजलेला आहे, काढून घेऊया। आणि कांदा, खोबरं, लसूण आणि धना पावडरचं वाटण करून घेणार आहे आपण। इथे वाटण करून घेतलेलं आहे। आता गॅसवर कढई ठेवून घेऊया। कढईमध्ये घालूया 2 मोठे चमचे तेल। तेल थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच घरगुती लाल तिखट, 1 चम्मच गरम मसाला, 1 चम्मच मिरची पावडर घातलेली आहे। आणि सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया। मसाले छान परतल्यानंतर आपण जे बोंबील घेतले होते ते घालून घेऊया आणि बोंबील मसाल्यामध्ये छान परतून घ्यायचे आहे। बोंबील छान परतल्यानंतर त्यामध्ये कांदा, खोबरं, लसूण आणि धना पावडरचं जे वाटण केलं होतं ते घालून घेऊया आणि सर्व मसाला व्यवस्थित परतून घेऊया। हा सर्व मसाला जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत परतून घ्यायचा आहे। हे पहा, इथे कसं मसाल्याला तेल सुटलेलं आहे। असंच तेल सुटतोवर मसाला छान परतून घ्यायचा आहे। आता यामध्ये घालूया गरम पाणी। थंड पाणी घालायचं नाहीये, गरम पाणी घालून घेऊया। मी इथे 4 ग्लास पाणी घातलेलं आहे। तुम्हाला जेवढं जास्त रस्सा हवा असेल किंवा कमी रस्सा हवा असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता।
आता चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि सर्व हा रस्सा बोंबील शिजतोवर उकळी काढून घेणार आहे आपण. छान उकळून घ्यायचा आहे. इथे 7 ते 10 मिनिटांमध्ये छान बोंबील शिजेल. हे पहा 7 मिनिट झालेले आहे. कशी उकळी आलेली आहे. छान रस्सा उकळी काढून घ्यायचा आहे. हे पहा कशी रस्स्याला तरीही आलेली आहे. अजून 5 मिनिट मी बोंबलाचे कालवण उकळून घेत आहे. हे पहा मी 5 मिनिट उकळून घेतल्यानंतर कशी तरी आलेली आहे. त्यानंतर घालूया कोथिंबीर आणि बोंबीलही छान शिजलेले आहेत. तयार झालेली आहे आपली बोंबीलची रस्सा भाजी. रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. हे पहा आता एका प्लेटमध्ये काढून दाखवते. तयार झालेला आहे बोंबीलचा एकदम तरीदार रस्सा. हे बोंबीलचे कालवण तुम्ही बाजरीच्या भाकरीसोबत, ज्वारीच्या भाकरीसोबत किंवा चपातीसोबतही खाऊ शकता. खूप छान लागते.